नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. कालच राहुल गांधींनी अगदी गौतम अदानींना अटक करण्याची मागणी नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्यामध्ये ते धाडस नाही असं सुद्धा वक्तव्य करून सोडलं. आतापर्यंत अनेक वेळा राहुल गांधींनीच काय सेबीने, त्यानंतर बर्गने आणि आता जर अमेरिकेने असं सांगितलेलं आहे, म्हणजे अमेरिकेने सांगितलंय की 2,500 कोटीचा काहीतरी घोटाळा त्यांनी केलेला आहे आणि राहुल गांधी मागणी करत आहेत की सध्या त्यांना अटक करणं गरजेचं आहे. बघूया काय आहे अदानींच्या कुंडलीमध्ये, असं काही खरोखरच त्यांच्या कुंडलीत होऊ शकतं का? आणि राहुल गांधींचा अदानींवर नेम आणि राजकीय गेम, आणि तो सुद्धा नरेंद्र मोदी यांच्यावरती. एक है तो सेफ है हे आपल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बरंचसं वाक्य गाजलं होतं. राहुल गांधींनी असा अर्थ केलेला आहे, एक है म्हणजे अदानी आणि मोदी हे एकत्र आहेत आणि तर सेफ आहे म्हणजे पैसा भरपूर आहे, असा सेफचा अर्थ त्यांनी पैसा असा काढलेला आहे. त्यांची कुंडली बघूया. 24 जून 1962 साली त्यांचा जन्म झालेला आहे. रविवार होता आणि कुंभ रास त्यांची कुंडलीमध्ये दाखवत आहे. राशी कुंडलीप्रमाणे आपण या ठिकाणी सांगतोय. तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न किंवा काही आयुष्यामध्ये प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. 98 22 11 94 नंबर 94 72 या नंबरवरती. आपला व्हॉट्सअप नंबर आहे. तुमची जन्मतारीख तुमची पाठवून द्यायची आहे. आम्ही तुम्हाला नक्कीच त्याबद्दल मार्गदर्शन सुद्धा नक्की करू. कुंभ रास पहिल्या स्थानामध्ये लिहिलेली आहे. चंद्र आणि गुरु त्यांची युती कुंडलीमध्ये आहे. त्यांच्या कुंडलीमध्ये अत्यंत शुभ अशी चंद्र आणि गुरु अशी कुंडलीमध्ये युती असलेली धरली जाते. कमी वयामध्ये यश अशा लोकांना मिळत असतं. त्यानंतर मेष राशीचा मंगळ हा सुद्धा आहे त्यांच्या कुंडलीमध्ये. मेष राशीचा राशीस्वामी मंगळच आहे आणि तो मंगळ स्वगृही आहे असं समजलं जातं आणि त्यामुळे धाडस हे योग्य पद्धतीने केलं जातं आणि त्याला त्याच्यामध्ये यश सुद्धा चांगल्या पद्धतीनं मिळतं. वृषभ राशीचा बुध हा सुद्धा वृषभ राशीचा बुध चांगला आहे आणि शुक्राच्या राशीमध्ये बुध असल्यामुळे आणि या ठिकाणी राहू आणि शुक्र कर्क राशीमध्ये एकत्र असल्यामुळे पैशाचा म्हणजे आतोना पैसा त्यांच्याकडे जमा झालेला आहे. त्यांची संपत्ती भरपूर आहे. रवी मिथुन राशीचा आहे. मिथुन राशीचा रवी हा सुद्धा चांगला समजला जातो. मोठ्यांचा वरदहस्त सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं लाभतात. राजकारणाचा सुद्धा वरदहस्त त्यांना लाभतो. त्याच्यामुळेच त्यांना चांगल्या पद्धतीनं यश सुद्धा चांगलं त्यांना मिळू शकतं. सिंह राशीमध्ये हर्षल आणि प्लुटो आहे आणि मकर राशीमध्ये शनी आणि केतू आहे. मकर राशीचा शनी हा स्वगृहीचा समजला जातो. आत्ताच्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर त्यांच्या कुंडलीमध्ये जे शनी आणि केतू या ठिकाणी अंशात्मक युती आहे, त्यांना शनी मकर राशीचा चांगला नक्कीच आहे, परंतु केतू हा जो ग्रह आहे शनी आणि केतू हा त्यांच्या कुंडलीमध्ये तितकासा केतू हा ग्रह चांगला आहे म्हणता येणार नाही, कारण जे दिलेलं आहे ते काढून घेण्याचा सुद्धा योग त्यांच्या कुंडलीमध्ये या ठिकाणी आहेत. राहू शुक्र यांच्या अंशात्मक युतीमुळे त्यांना नक्कीच यश संपादन करून दिलेलं आहे, नक्कीच पैसा भरपूर दिलेला आहे. परंतु सध्या जे ग्रहमान आहे, सध्या जो कर्क राशीमध्ये मंगळ आहे, त्यामुळं या मेष राशीच्या मंगळाचा प्रभाव कमी झालेला आहे आणि बुध जो सध्या वृश्चिक राशीमध्ये आहे, आपण जो काल परवा व्हिडिओ केला होता, वृश्चिक राशीतला हा जो बुध आहे, त्यामुळे या बुधाचं सुद्धा इफेक्ट त्याच्यामध्ये कमी झालेले आहेत. त्यामुळे या दोन ग्रहमान त्यांच्यासाठी खूप अनिष्ट सध्या चालू आहे आणि सध्या कुंभ राशीला शनीची 7.5 सुद्धा जोरदार चालू आहे. म्हणजे कुंभ राशीमध्ये सध्या शनी सुद्धा आहे. त्यामुळे जास्त करून येणारी 2-2.5 वर्ष आणि जास्त करून येणारे हे जानेवारी महिन्यापर्यंत हे फार सांभाळून राहावं लागणार आहे. त्यांचे शेअरची पडझड सुद्धा सध्याच्या जानेवारी महिन्यापर्यंत तरी काही काळामध्ये होऊ शकते आणि ह्यांच्या बाबतीतच असं म्हणत नाहीये की पूर्ण लोकांच्या बाबतीमध्ये ज्यांनी धाडस केलेलं आहे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचे, थोडंसं जानेवारीपर्यंत तुम्हाला थांबावं लागेल
अन्यथा नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका आणि तुम्ही आमच्याशी संपर्क सुद्धा करू शकता 98 22 11 94 72 नंबरवरती. नमस्कार.